मालमत्ता मुद्रीकरणातून महापालिकांच्या उत्पन्न वाढीला दिशा, करवाढीऐवजी पर्यायी उत्पन्न स्रोत उभारण्याचा डावखरेंचा आग्रह. महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रत्येक विकास कामांसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता स्वतःच्या मालमत्ता आणि उत्पन्नाच्या स्रोतांचा प्रभावी वापर करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, या कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या मागणीला आता शासन निर्णयाचं बळ मिळाले. महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मालमत्ता मुद्रीकरणासाठी राज्य शासनाने धोरणात्मक चौकट निश्चित केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग मोकळा झालाय. आमदार डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली संधी लेखापाल CA रेणुकादास दंडे यांनी महानगरपालिकांच्या मालमत्तांचं वर्गीकरण, व्यवस्थापन, पारदर्शकता आणि मुद्रीकरणासंदर्भात धोरणात्मक प्रस्ताव तयार केला होता. निष्क्रिय अथवा कमी वापरात असलेल्या मालमत्तांचा सार्वजनिक हित अबाधित ठेवून उत्पादक आणि उत्पन्न निर्मितीसाठी वापर करणं हा या प्रस्तावामागील प्रमुख उद्देश होता. 14 मे 2026 रोजी आमदार डावखरे यांनी ठाणे महानगरपालिका आणि राज्य शासनाकडे सविस्तर निवेदन देऊन महापालिकेच्या सर्व चल अचल मालमत्तांची प्रमाणित नोंद आणि वर्गीकरण करण्याची मागणी केली होती. मालमत्तेची मालकी, प्रत्यक्ष ताबा, सध्याचा वापर, वादग्रस्त स्थिती, रेडी रेकनरनुसार मूल्य, बाजार मूल्य तसंच उत्पन्न निर्मितीची क्षमता यांची माहिती एकत्र करण्याचा त्यांनी आग्रह धरला होता. यासाठी स्वतंत्र ॲसेट्स रजिस्टर आणि प्रॉपर्टी रजिस्टर तसंच GIS आधारित डिजिटल मॅपिंग करण्याची मागणीही करण्यात आली होती. महापालिकेच्या मालमत्तांचं शास्त्रीय व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला होता. महापालिकेकडून समाधानकारक माहिती न मिळाल्यानं डावखरे यांनी 3 जुलै रोजी पुन्हा स्मरणपत्र देऊन पाठपुरावा केला. प्रत्यक्ष वापरातील निष्क्रिय, वादग्रस्त, अतिक्रमित तसंच अन्य व्यक्ती किंवा संस्थांच्या ताब्यातील मालमत्तांचं स्वतंत्र वर्गीकरण करून त्यांच्या आर्थिक क्षमतेचं मूल्यांकन करण्याची त्यांनी मागणी केली होती. विक्री नव्हे तर मालमत्तेतून उत्पन्न निर्मिती. मालमत्ता मुद्रीकरणाचा अर्थ सार्वजनिक मालमत्ता विकणे असा होऊ नये, अशी भूमिका आमदार डावखरे यांनी मांडली आहे. सार्वजनिक मालकी कायम ठेवून निष्क्रिय अथवा कमी वापरातील मालमत्तांचा अधिक परिणामकारक वापर करणं आणि त्यातून नियमित उत्पन्न निर्माण करणं हा मुद्रीकरणाचा उद्देश असला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ची करवाढ झालेली आहे. करवाढीसोबतच इतर याच्यातून उत्पन्न असायला हवं ठाणे महापालिकेला, अशी आपली मागणी देखील आहे. मी सर्वात प्रथम तर राज्य शासनाने जो नवीन GR काढलेला आहे की प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने, प्रत्येक महानगरपालिका, नगरपालिकेने स्वतःची जी मिळकत आहे, स्वतःची जी ॲसेट्स आहेत, स्वतःची जी प्रॉपर्टी आहेत, त्याचं एक असेसमेंट केलं पाहिजे आणि त्याच्यामधनं आपण कसं मॉनिटायझेशन करू शकतो, कसं महानगरपालिकेचं उत्पन्न तयार करू शकतो, याच्या संदर्भातलं जो GR शासनाने काढला आहे त्याचा सगळ्यात पहिले मी शासनाचा आभार व्यक्त करतो आणि त्याचं स्वागत करतो. मी सातत्याने या संदर्भातला पाठपुरावा ठाणे महानगरपालिकेशी करत आहे की आपले जेवढे ठाणे महानगरपालिकेचे ॲसेट्स आहेत, जे क्लिअर आत्तापर्यंत ज्याच्यामध्ये टायटलचा कुठलाही दोष नाही, जे क्लिअर प्रॉपर्टी आहे, ज्याच्यामध्ये अतिक्रमणही झालं असेल, अशा सगळ्या प्रॉपर्टीजचा एक रेकॉर्ड हा आपल्याकडे असला पाहिजे. त्याचं डिजिटल मॅपिंग झालं पाहिजे, त्याचं GIS मॅपिंग झालं पाहिजे, जेणेकरून पुढे त्याच्यावरती अतिक्रमण होता कामा नये. आणि या प्रॉपर्टीजच्या संदर्भातलं आपल्याला उत्पन्न वाढीसाठी काय पाऊल घेता येईल या संदर्भातलं महानगरपालिकेने विचार केला पाहिजे. करवाढ करण्याच्या ऐवजी जर हे पाऊल घेतलं तर निश्चितपणे लोकांवरती या संदर्भातलं जे करवाढीचा भुर्दंड आहे तो बसणार नाही आणि आपल्याला महानगरपालिका म्हणून एक चांगलं उत्पन्नाचं स्रोत निर्माण करता येऊ शकतं. माझा सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा ठाणे महानगरपालिकेशी आहे आणि या संदर्भातली कारवाई होण्याची अपेक्षा मला आहे.